रोज काम करते त्या माणसांसोबतच माझे सीन होते सगळे, त्यामुळे फक्त लोकेशन वेगळं होतं, बाकी सगळं सेम होतं. आणि भूमिकाही वेगळी होती. हो, भूमिका ऑफकोर्स वेगळी होती. आणि ह्या एवढ्या मोठ्या गुलकंदात मी गोडवा आणण्याचा प्रयत्न केलाय छोटासा. सो 1 मेला नक्की बघा. आणि आमचं घरचं कार्य आहे त्यामुळे ते जोरात झालंच पाहिजे. सो 1 मेला नक्की बघा गुलकंदा. मंदार, एका टपोरी मुलाच्या भूमिकेत तू आम्हाला दिसतोयस, तर ही वेगळी भूमिका करून कसं वाटतं? मजा आली भूमिका करून. मी नेमकं त्याच 2 महिन्याआधी हास्य नव्याने जॉईन झालो होतो आणि ते स्किट मध्ये मी कॅरेक्टर केलं होतं. सरांनी आमचं त्या दिवशी ओपीडी वगैरे काय नव्हती, तर सरांनी फोन केला. ओपीडी म्हणजे काय सांगा? ओपीडी म्हणजे आमचं जे रिडिंग जे सरांसमोर होतं, ऑपरेशन थिएटर, त्याला मी ओपीडी असं म्हणतो. तर त्या दिवशी काय शूट वगैरे नव्हतं, त्या दिवशी फोन आला सरांचा की जरा सेटवर आहे, परत काढतात की काय. नाही तो मग मला कळलं की असं असं करायचं. मग ते म्हणाले हे वाच. मी वाचलं, म्हणलं वो नाही काढणार. हा अच्छा, ते झालं. त्याच्यानंतर मग सेटवरती मजा आली, कारण सरांना स्किट म्हणजे स्किट मध्ये त्यांच्या डिरेक्शनच्या अंडर काम करणं वेगळं आणि इथे वेगळं होतं. ते खूप वेगळे होते सर. आणि अजून एक मला आलेला अनुभव असा की समीरदावर मी काम केलंय, वनिताबरोबर काम केलंय, सईमॅम बरोबर काम नाही केलंय, पण एक प्रसाद सरांबरोबर एक छोटासा सीन होता मला ज्या पकडून आहे ते. तर त्याच्या आधी ठरवलं होतं की आहे ना की आता समोर प्रसाद सर आहे असं की काहीतरी आपण ऑड जागा काढू की काहीतरी हे करू. ते आल्यानंतर ते इतके नॅचरल बोलले, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मी पण नॅचरल बोलून गेलो. सर ओके झालं असं मजा. एकच मला एका माणसाबद्दल बोलायचं इथे, आणि तो माणूस म्हणजे पार्थेश गोस्वामी. कारण माझ्या मते त्याच्याशिवाय हा चित्रपट अशक्य होता. कारण अनेक वेळेला सर थोडेसे कधी चिडलेले असायचे, आम्हाला काही प्रश्न असायचे की त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं काम पार्थेश गोस्वामी करायचं. आणि पार्थेश गोस्वामीला मी खरं तर मला माहित नाही, इथे ब्रँडचं नाव घेतलं तर मला माहिती नाही, चालतं का? हा नाही असं कैलाश जेवण तसं म्हणतो, मल्टीपर्पज आयोजन तसं तो पार्थेश कैलाश जेवण होता पार्थेश. त्यांनी आम्हाला जो आधार आणि सपोर्ट केलेला आहे हे शब्दात मांडणं खूप कठीण आहे. येस, प्रत्येक गोष्टीचं त्याच्याकडे उत्तर होतं. किंबहुना म्हणतात आमच्या चेहऱ्याकडे बघून तरी नको दादा मी बघतो, त्याला कळायचं एवढं त्यांनी केलेलं आहे. हा चीफ असिस्टंट डिरेक्टर आमचा सिनेमाचा. हा म्हणतोय खरी त्यांनीच केले, गोस्वामीने नाव लावलंय. हो, माझा कॅमिओ पण त्याने शूट केला. सो या सगळ्या याच्यावर मला, आणि सगळ्यात महत्वाचं तो त्यांचा मुलगा आहे गोस्वामी सरांचा, पार्थेश गोस्वामी. म्हणून मी हे म्हणत नाहीये, पुन्हा एकदा सांगतोय, त्यांनी जेन्युनली तेवढं महत्वाचं काम केलेलं आहे. सो या सगळ्या याच्यावर मी तुझे आभार मानतो सगळ्यांतर्फे. थँक्यू सो मच. तर अशी ही कमाल धमाल टीम आपण